नमस्कार. जय भारत, जय मानव. माझ्या प्रिय बालमित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपली प्रत्यक्ष भेट होणे थोडेसे अवघड वाटते. म्हणूनच हा डिजिटलच्या युगातला एक प्रयोग करतो आहे. माझा आवाज, माझं बोलणं आपल्यापर्यंत सहज उपलब्ध होऊ शकतं. म्हणून मी प्रत्यक्ष जरी तुमच्या समोर नसेल, परंतु मनाने तुमच्यासोबत काल होतो, आजही आहे आणि उद्याही असणार. त्यामुळे मी आपल्यासोबत सदैव आहे, असा हेतू ठेवून मी तुमच्याशी आज या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संवाद साधतो आहे. माझ्या प्रिय बालमित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता, बोलता बोलता ही वर्ष, त्यामध्ये आपण आनंद घेतला, त्याचबरोबर अभ्यासही केला. त्याबरोबर तुम्ही खूप काही शिकले आणि खेळही खेळलात. पण अशा माध्यमातून आपला आजचा ह्या वर्षाचा शेवटचा दिवस उंबरठ्यावरती येऊन पोहोचला. आता पुढचं नवीन वर्ष आपणास नवीन वर्गामध्ये जाणे, नवीन काहीतरी शिकणे हा उद्देश ठेवून आपल्यासमोर येणार आहे. परंतु या दरम्यानचा कालखंड म्हणजेच आपला उन्हाळी सुट्टीचा कालखंड असणार आहे. या उन्हाळी सुट्टीमध्ये आपण सर्वजण अतिशय आनंदाने, मनापासून सुखरूप राहणार, आनंद घेणार आणि इतरांना त्रास होणार नाही अशी दक्षता घेऊन आपलं कार्य पुढे घेऊन जाणार, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या सुट्टीच्या कालखंडामध्ये आपण पुस्तकातलं ज्ञान आत्तापर्यंत घेत होतात, परंतु आपल्या अवतीभोवती असलेले वाचनालय याच्या माध्यमातून आपण विविध इतर विषयाचा अभ्यासही त्या पुस्तकाच्या माध्यमातून करावा. काही आपल्या टाचणं, टिपणे तयार करून ठेवावे, ते आपल्या पुढच्या भविष्यकालासाठी खूप उपयोगात येईल. आपल्या एखाद्या विषयाचा अभ्यास कमी असेल, त्यात तो विषय पक्का करण्यासाठी आपल्याला मोकळा वेळ कालावधी मिळाला आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रवास करणार असाल, तर तुमचा प्रवास सुखरूप कसा होईल, वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपली सुरक्षितता, दुसऱ्याची सुरक्षितता विचारात घेऊन प्रवास करावा. त्याचबरोबर आपण ह्या सुट्टीमध्ये खूप खेळणार आहात, असं मला माहीतच आहे. त्यामुळे खेळताना आपल्याला स्वतःला इजा होणार नाही, तसेच हातापायांना दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी. जशी आपण आपली स्वतःची काळजी घेतो, तसेच आपले इतर मित्र यांचीही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपले आईवडील यांना कोणत्याही प्रकारे आपण त्रास देणार नाही, त्यांना दुःख होईल असं वागणार नाही, अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही उन्हाळी सुट्टी, दिवाळीची सुट्टी जशी आपण घालवली आनंदाने, तशी ही उन्हाळी सुट्टी आपण अभ्यासपूर्व वातावरणात, खेळाच्या वातावरणात आणि आनंददायी वातावरणात घालवणार, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला या सुट्टीच्या कालखंडामध्ये खूप काही नवीन शिकावं, अशी अपेक्षा व्यक्त करून खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय मानव.